नमस्कार मंडळी. खूप दिवसांनी दिसतोय, भेटतो म्हणून तुम्हाला खूप दिवसांनी. अनेकांचे प्रश्न मला आले की तुम्ही पितृपक्षामध्ये म्हणजे पितृ अमावस्येला काही उपाय असेल तर नक्की सांगा आम्हाला. लोकांचं हे प्रेम पाहून माझ्यावरचं खूप आनंद वाटला. चला म्हणलं आपण सांगूया लोकांना. तर मंडळी ऐका, पितृपक्ष म्हणजे जी शेवटची अमावस्या आता येईल, तर त्या अमावस्येच्या दिवशी एक नैवेद्य करा. म्हणजे मग तुमच्या घरातले पितृदोष, मातृदोष, घराण्याला असलेले दोष, कोणी ॲक्सिडेंटमध्ये गेलेलं असेल, कोणी आजाराने काही गेले असतील, काही आपले जुने लोक, तर त्यांचे असणारे दोष म्हणजे घराण्याला लागणारे दोष, मग ते बाहेरकडनं असू देत, सासरकडनं असू देत, कुठूनही असले तरी सुद्धा ते दोष ह्या उपायाने जातात. आमच्या संप्रदायामध्ये म्हणजे नाथ संप्रदायामध्ये हा उपाय एकदाच केला जातो, दरवर्षी केला जात नाही. पण आपल्याकडे कसं आहे, लोक दरवर्षी श्राद्ध घालण्याची परंपरा आहे. लोक भावनेने घालतात. आपण त्याला श्रद्धा म्हणू, अंधश्रद्धा म्हणू, काही त्याला म्हणता येईल, पण लोक करतात. आता लोकांनी ज्या अर्थी प्रश्न विचारला आहे त्या अर्थी लोकांना ते करायचं आहे. तर ऐका, पहिल्यांदी तुम्ही ज्यावेळेला कराल शेवटच्या दिवशी, तर त्या दिवशी नैवेद्य करा. आणि तो नैवेद्य करताना त्याच्यामध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत त्या एकदाच आपल्याला करायच्या आहेत. दरवर्षी करायला पाहिजे असं काही नियम नाही, पण ह्या वर्षी तरी नक्की करा. भाकरी कंपल्सरी आहे, पिठलं आहे, मिरची आहे हिरवी, डाळवडे सगळ्यात महत्वाचे डाळवडे ते असणार आहे, कढी असणार आहे, बटाट्याची भाजी असणार आहे, मेथीची भाजी असणार आहे, मग त्याच्याने वरण भात असणार आहे, आमटी भात असणार आहे, मग त्याच्यात तूप असणार आहे, गोड म्हणून जिलबी असणार आहे, आणि मग इतर काही आवडीचे पदार्थ असतील, पोळी, पुऱ्या, त्या नैवेद्यामध्ये ठेवा सगळ्या. हा सगळा नैवेद्य तुम्ही म्हणजे तुमच्याकडे गच्ची असेल तर गच्चीमध्ये, नदीकाठी पाण्यात सोडू नका, कुठल्याही पाण्यात सोडू नका. म्हणजे नदीमध्ये, पाण्यामध्ये किंवा असं केरा, कचरा, घाणीत असं कुठे ठेवू नका. गच्चीत ठेवला तरी चालेल, कावळे खातील किंवा इतर पक्षीही खातात. नदीकाठी ठेवला तरी सुद्धा कावळे खातात. तर अशा ठिकाणी हा नैवेद्य ठेवा. हा नैवेद्य ठेवत असताना घरातनं जेव्हा तुम्ही तो नैवेद्य उचलाल त्यावेळेला सर्व पितर दोष निवारणार्थ विधी करिष्ये असं म्हणा. सर्व दोष पितर निवारणार्थ करिष्ये असं म्हणून तो नैवेद्य त्याच्यावर 11 वेळा पाणी फिरवा आणि तो नैवेद्य नदीकाठी नेऊन ठेवा. गच्चीत ठेवा किंवा कुठल्या पटांगणात ठेवा. असं तुम्ही एकदा केलं तरी चालणार. दुपारी 12च्या ते 2च्या दरम्यानमध्ये करा तुम्ही. ह्या उपायाने तुम्हाला काय, माझं असं म्हणणं आहे की तुमचे सर्व दोष निघून जातील. आता दोष निघून गेले कसं कळणार आपल्याला, तर अनुभवीच खात्री असणार आपली. त्यामुळे तुम्हाला ते अनुभव यायला पण लागतील. त्यासाठी वेगळे विधी करायची काही गरज नाही आहे. हा साधा उपाय आहे, तुम्ही करू शकता. काही लोकांना असं वाटलं की जर फळं ठेवावी तर फळांच्या होडी करून त्यात ठेवा. कोणाला वाटलं की काही मिठाई ठेवावी, आपल्या श्रद्धेप्रमाणे आहे. काही लोक म्हणतील आम्ही खीर ठेवतो, ठेवा. किंवा अजून काही प्रत्येकाच्या भावना आहेत, त्याप्रमाणे ज्याला जे शक्य होईल त्याने ते करा. आणि ज्याला काही शक्यच नाही करता येणं किंवा ज्याची परिस्थिती त्याची नाही आहे, अशांनी फक्त भाकरी, पिठलं, हिरवी मिरची, कांदा
एवढंच तुम्ही जरी ठेवलं मंत्र म्हणून तरी सुद्धा आपल्या पितरांना हे चालणार आहे. आपली पितरं असं काय म्हणत नाहीत की मला हे सगळं, पण आपल्याला ती प्रथा आहे सगळं देण्याची, म्हणून आपण हे सगळं करतो. हरकत नाहीये मंडळी, हा उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला काय त्याचा फायदा होतो, काय होतो ते नक्की सांगा. हं? चला आपण भेटूया आता नवरात्रीमध्ये एक वेगळे विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.